नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मी बाहेर गेलो ते मला खलास केल्याशिवाय राहणार नाही हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावं, एवढीच आमची इच्छा आहे। बाकी मला काय म्हणायचं नाही। मेरी जान की साजिश रची गई, विश्वनाथ पनवेलकर का बड़ा बयान। उद्योगपति का सनसनीखेज दावा, विधायक पर सुपारी देने का गंभीर आरोप। एजाज लकड़ावाला का पत्र बना विवाद की जड़, मचा राजनीतिक हड़कंप। अमरनाथ में तनाव, मामले की उच्च स्तरीय जांच की मांग तेज। विधायक किशन कथोरे ने कुख्यात गैंगस्टर एजाज लकड़ावाला को मेरी सुपारी देने की कोशिश की। अमरनाथ के उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर का गंभीर आरोप। अमरनाथ के उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर ने एक बेहद गंभीर और सनसनीखेज आरोप का दावा किया है कि विधायक किशन कथोरे ने कुख्यात गैंगस्टर एजाज लकड़ावाला के माध्यम से उनकी सुपारी देने की कोशिश की थी। इस आरोप के बाद राजनीतिक और कारोबारी हलकों में हड़कंप मच गया। पनवेलकर ने इस दावे के समर्थन में एजाज लकड़ावाला द्वारा पुलिस को लिखा गया एक पत्र भी सार्वजनिक रूप से दिखाने का दावा किया है। उनके अनुसार यह पत्र इस बात का प्रमाण है कि उनके खिलाफ साजिश रची गई थी और इसमें एक बड़े राजनीतिक चेहरे का नाम जुड़ा हुआ है। उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर ने स्पष्ट रूप से कहा कि विधायक किशन कथोरे ने उनकी जान लेने की साजिश के तहत सुपारी दी थी। उन्होंने कहा कि यह मामला बेहद गंभीर है और इसकी उच्च स्तरीय जांच होनी चाहिए ताकि सच्चाई सामने आ सके। इस पूरे मामले के सामने आने के बाद स्थानीय स्तर पर राजनीतिक हलचल तेज हो गई है। जहां एक ओर विश्वनाथ पनवेलकर अपने आरोपों पर कायम है, वहीं दूसरी ओर इस मामले ने क्षेत्र में सनसनी फैला दी है। फिलहाल इस गंभीर आरोप पर संबंधित पक्षों की आधिकारिक प्रतिक्रिया का इंतजार किया जा रहा है। भूमिका म्हणजे एजाज लकड़ावाला हा कोण आम्हाला पहिलं माहीतच नव्हतं। जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली पीएम कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। आम्ही त्यांना चौकशी केली हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही। एकदा एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाई सुद्धा देऊ शकत नाही ते लोक। याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे। तसंच हे देशमुखचं पत्र सुद्धा आमच्या बरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली। तर या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेले आहे तर माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शन मध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली। सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाइम आलेला आहे। कारण मी जर बाहेर गेलो ते मला खलास केल्याशिवाय राहणार नाही हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावं, एवढीच आमची इच्छा आहे। बाकी मला काय म्हणायचं। याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किशन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे। तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर नाही ते अत्याचार करायचे, त्याच्यानंतर कारण नसताना एवढे त्यांनी गुन्हे केलेले आहेत, ओपन होऊन सुद्धा काय निष्पन्न झालेलं नाही। तेव्हा त्यांनी 100 कोटीचा गुन्हा दाखल केला नाही कोर्टात, हायकोर्टात, आणि आता आमच्यावर 100 कोटीचा गुन्हा दाखल केलाय। म्हणजे चारी बाजूनी आम्हाला कसे कोंडवायचा आज त्यांचा प्लॅनिंग चाललेलं आहे। तर आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट एसीपी वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची। हाच प्रकार चाललेला आहे। बाकी दुसरं काय आता माझी बोलायची इच्छा पण नाही जास्त। पोलिसांना आपण काय आवाहन करायला या सगळ्या प्रकरणानंतर, विशेषतः सीपी आणि इतर स्थानिक पोलिसांना? आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत। आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत। हे एसीपी सारखा माणूस सुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र। आम्ही जेव्हा डीजींकडे गेलो, डीजीने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत, तर अशी खोटी नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची। आमची भूमिका अशी आहे सर की वारंवार आम्ही पोलिसांना तक्रार करून सुद्धा की आम्हाला अनेक पद्धतीने त्रास होत आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं।
त्या संदर्भात ही जी घटना आहे, तर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लाकडावाल्याने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली. त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही. त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच. आम्ही अनेकदा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे, तरी सुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लाकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे. तरी सुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून देऊ देत नाहीये. परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लाकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलंय की हो सदरची घटना ही खरी आहे. आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाहीये. किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या, त्याच्या मागे किसन कथोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडून सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाहीये. एजाज लाकडावाल्यांनी काय म्हटलंय त्याच्या पत्रात? कोण सुपारी द्यायचा प्रयत्न करत होता आणि कोण त्याला येऊन भेटलं होतं? दिनेश मिरकुटे नावाचा कोणीतरी व्यक्ती आणि अजून एक व्यक्ती, असे 3 व्यक्ती गेले होते आणि त्यांनी हा स्टेटमेंट दिलाय असं हे न्यूजपेपर आर्टिकलमध्ये आलं. कारण की ते प्रत आम्हाला मिळालेली अजून नाही, आम्ही RTI खाली मागितलेली आहे. पण न्यूजपेपर आर्टिकलमध्ये तर असं दिसतं की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला लकडावाल्याला, किसन कथोरे साहेबांना आणि किसन कथोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे, असं तो म्हणतोय की हो की तुझको मेरे लिए काम करना है. आणि पहिल्यांदा हो हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली. दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नाही करेगा असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे, असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे. त्याचं नाव गुडविन. तर याच्यामध्ये ही बातमी खरी आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही काही दिवसांपासून नाही तर जवळपास 2 ते 3 वर्षापासून पाठपुरावा आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये आम्ही वारंवार तक्रारी करत होतो पोलिसांना, PM ऑफिसला, की आमच्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा इतर काही खोट्या केसेस आमच्यावर जे दाखल होत आहेत त्याच्या मागे कोणाचं नाव आहे किंवा कोणाचं आम्हाला माहिती आहे की याच्यात कोणाचा हात आहे, त्या संदर्भात चौकशीसाठी वारंवार पत्रव्यवहार करत होतो. तरी सुद्धा पोलीस काही करत नाही. जेव्हा शेवटी PMO ऑफिसवरनं सदरचं पत्र लोकल बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला प्राप्त झाला, तेव्हा आम्हाला चौकशीसाठी बोलवलं. तेव्हा आम्हाला नवीच एक बातमी कळाली की दिनेश देशमुख नावाचा एक इसम आहे, त्याच्या समक्ष एजाज लाकडावाल्याला सुपारी देण्यात आली, ते पण पनवेलकर साहेबांची. आणि सदरची घटना घडताच आम्हाला धक्का बसला आणि या गोष्टीला जवळपास 1.25 ते 1.5 वर्ष झालाय. त्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा कंटिन्युअसली करत आहे की एवढी मोठी प्रकरण किंवा एवढी मोठी गोष्ट माहीत पडून सुद्धा पोलीस प्रशासन काहीच करत नाही. त्या संदर्भात वारंवार आम्ही CM ऑफिस, डेप्युटी CM ऑफिस प्रत्येकानं पत्रव्यवहार केलेला आहे, पण काहीच करत नाही. त्यानंतर जेव्हा लोकल पोलीस स्टेशनवर आम्ही वारंवार प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी शेवटी एक कारवाई म्हणून, तात्पुरती कारवाई म्हणून त्यांनी एजाज लाकडावाल्याला जेल, सेंट्रल ऑर्थोरोड जेलमध्ये एक पत्रव्यवहार केला की असं घडलेला प्रकार याच्याबद्दल आपले काय म्हणणं आहे. तर शेवटी 4 वेळा पोलिसांनी प्रशासनाला, सेंट्रल जेल ऑथॉरिटीला पत्रव्यवहार केला, तरी सुद्धा स्टेटमेंट सुद्धा घेऊ देण्यात आलेलं नाही. पण त्याच्या कानावर पडताच असं आम्हाला माहित पडलं की त्यांनी स्वतःहून स्पीड पोस्टामार्फत किंवा रजिस्टर पोस्टामार्फत एक पत्र केलेलं आहे, ज्यामध्ये तो उल्लेख करतो की हो सदरची घटना ही खरी. त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवलं आणि त्यात त्यांनी खुलासा केलेत असं बातमीमध्ये नमूद आहे. आपलं आयुक्तांशी काही बोलणं झालेलं आहे का किंवा आयुक्तांनी याला दुजोरा दिलाय का? सर, आयुक्त लेवलवर आम्ही फार पाठपुरावा केला आणि त्याचंच तात्पर्य असं होतं की फक्त पोलीस स्टेशनने आम्हाला स्टेटमेंट घेऊ द्या एजाज लाकडावालाचं, असे फॉर्मॅलिटी म्हणून 3 ते 4 पत्र दिले. तर त्याच्यामुळे फक्तच पाठपुरावा करणं म्हणजे आम्ही फार CM पर्यंत भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्याबद्दल आमचं कोणतंच दुमत नाहीये. CM ऑफिसमधनं आम्हाला पूर्ण सहकार्य मिळत आलेलं आहे. पण लोकल लेवलवर पोलीस प्रशासन, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन जिथं ही मुळात तक्रार आलेली आहे त्या संदर्भात कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही. लोकल लेवलवर या गोष्टी पूर्णपणे दाबल्यात येत आहे. तीच लकडावालाच्या पत्रानंतर पण CP कडे आम्ही हे केलेली, गुहार लावलेली आहे, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलंच याच्याबद्दल ऍक्शन सुद्धा घेतलं नाही. ऍक्शन म्हणजे ज्या लोकांची नावं एजाज लाकडावाल्यांनी दिलेली त्यांना सध्या पत्र पाठवून किंवा ती माणसं कोण आहे एवढं सुद्धा शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही. म्हणजे हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे फेलियर म्हणता येईल. ओके. DCP ने सुद्धा लेटर
तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।